उजव्या विचारांची सत्ता तशी जगभरच आलेली आहे, पण भारतात ती निखालस 14 सालापासून आली. आणि मग जे आरक्षणाच्या विरोधात होते, सवलतींच्या विरोधात होते, विशेषाधिकारांच्या विरोधात होते आणि मुळात आपल्या घटनेचा जो गाभा आहे न्याय, त्याच्यातही सामाजिक न्याय, त्या विरोधात होते, त्यांनी या सगळ्या गोष्टी ताब्यात घेतल्या आणि एक एक करून धक्के द्यायला सुरुवात केली. बाबासाहेबांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही कुठल्याही दिशेला वळलात की एक राक्षस समोर येतो, तो राक्षस म्हणजे जात, आणि त्या राक्षसाचा पूर्ण खात्मा केल्याशिवाय तुम्हाला उत्तरं कधीच मिळणार नाहीत. मलाही आता श्रेयनगरमधून येताना आडवा जालना रोडच आला, त्याच्यामुळे मला बराच लांबून स्टेशनकडून इथपर्यंत यावं लागलं. 11 नोव्हेंबरला मागच्या वर्षी मी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. हा माणूस उपोषण करतोय, आंदोलन करतोय, असं काय झालंय म्हणून मी एका पत्रकार मित्रामार्फत त्याला भेटायला गेलो. हॉस्पिटलमध्ये इथे ते उपचार घेत होते. पत्रकार असल्यामुळे आणि त्यांना आधी वेळ दिली असल्यामुळे 5ची वेळ दिली. मला काय फक्त 10 मिनटंच बोलायचं होतं. सारखा उपोषण करतोय गडी म्हणून मला वाटलं गांधीवादी आहे, म्हणून मी गांधीजींचं आत्मचरित्र घेऊन गेलो भेट द्यायला. आणि त्याच सुमारास राणा चव्हाण म्हणून एक जुन्या पिढीतले विचारवंत होते, त्यांचं नवीन पुस्तक आलेलं आहे 20व्या शतकातील मराठा समाज म्हणून, ते त्याला भेटीदाखल मी दिलं. ज्या खोलीमध्ये जरांगे पाटील उपचार घेत होते, बाहेर 2 मोठे दांडगे बाउन्सर उभे होते. आतमध्ये त्यांच्याकडे असे टक लावून बघणारे खूप लोक होते. त्यांना भक्तही म्हणता येईल किंवा दर्शनाभिलाषीसुद्धा म्हणता येईल. मी आत गेल्यावर आतमध्ये काही कॅमेरामॅन पत्रकार होते. ते मला पाहून अरे सर, नमस्कार सर असं म्हणाले. त्याच्यामुळे अजूनच प्रभाव पडला. मग त्यांनी खोलीतल्या सगळ्यांना बाहेर काढलं आणि मी, जरांगे पाटील आणि तो पत्रकार असे आम्ही तिघेच त्या खोलीत राहिलो. मी त्यांना भेटायचं कारण सांगितलं की काय माझा स्वार्थ नाही, फक्त काही सूचना करतो आहे, तुम्हाला पाळता आल्या तर पहा. पहिली सूचना मी अशी केली की फार वर्षांनी मराठवाड्यातल्या एका माणसाचं अवघा महाराष्ट्र काहीतरी ऐकतो आहे. गोविंदभाई श्रॉफ यांचं नेतृत्व संपल्यानंतर एक जी पोकळी निर्माण झाली होती, ती पोकळी तुम्ही भरून काढताय असं मला वाटलं आणि वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही फक्त आरक्षणाचा मुद्दा न घेता मराठवाड्याचा विकास हे मुद्दे जर जोडले तर त्याला व्यापक रूप येईल. कारण एक कलमी चळवळी नेहमी लवकर संपून जातात. शेतमालाला किफायतशीर भाव द्या, हुंडाबंदी करा, नर्मदा बचाव आंदोलन किंवा शिकवा अशी जी एक कलमी आंदोलनं असतात ती लवकर संपून जातात. त्याला एक विशिष्ट आकार दिला, मोठा व्यापक परिमाण दिलं तर बरं होईल असं मी त्यांना म्हणालो. आणि बोलता बोलता म्हणालो की समजा आरक्षण तुम्हाला मान्य झालं तर शाळेत शिक्षक तर पाहिजेत, शाळा तर जागेवर पाहिजेत, शाळेत लॅबोरेटरी पाहिजे, लायब्ररी पाहिजे, अनुदानच नाही आहे, काहीच नाही आहे. त्या सुमारास नोव्हेंबरच्या सुमारास काही शाळा बरखास्त झाल्या होत्या आणि समायोजन चालू होतं शिक्षकांचं. तर म्हटलं हा मुद्दा महत्त्वाचा आहे, आरोग्याचा मुद्दा, पाण्याचा मुद्दा, असं करा. दुसरा मुद्दा त्यांना असं म्हणालो की मराठा जात ही नेहमीच पालकत्वाच्या भूमिकेमध्ये राहिलेली आहे. तिनं सर्व समाजाला एका छत्रछायेखाली घेतलं, त्यांचे अपराध पोटात घातले. पालकत्वाची भूमिका असल्यामुळे त्यांनी नेहमीच पडती बाजू घेतली आणि जे संघर्ष होतील, जी भांडणं होतील त्याच्यात समझोत्याचा मार्ग काढला. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात अद्वा बोलू नका आणि तुम्ही नेहमीच मोठ्या भावाची जी भूमिका असते ती घ्या, कारण संख्या तुमचीच जास्त आहे. राणा चव्हाणांचं पुस्तक देण्यामागचा मी तिसरा मुद्दा असा सांगितला की ओबीसी नेते युक्तिवादामध्ये, आर्ग्युमेंट्समध्ये खूप वरचढ ठरत आहेत. तर राणा चव्हाणांनी मराठा समाजाला आरक्षण कशासाठी पाहिजे याची मांडणी गेल्या 40-50 वर्षात केली, तर ते पुस्तक वाचलं तर तुम्हाला काहीतरी बळ मिळेल.
तिसरं मी म्हणालो की काही वाईट बोलू नका, अद्वा बोलू नका. अजून एक मुद्दा मांडला आणि मी निघालो. एक कार्यकर्ता सतत उपोषण करतो आहे म्हणून मला आदर वाटला, म्हणून मी त्याला भेटलो आणि ही 2 पुस्तकं दिली. थोड्याच दिवसांनी तो आदर नष्ट झाला, कारण लायकी नसलेल्या माणसांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतं आहे असं ते जळगावच्या जाहीर सभेमध्ये म्हणाले. आणि त्यांनी एक प्रकारे दलितांच्या, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब यांच्या आणि ओबीसींच्या आरक्षणाबद्दल आणि आरक्षणातून येणाऱ्या अधिकार पदावर बसलेल्या व्यक्तींबद्दल असं भाष्य केलं. आणि तेव्हाच मी ठरवलं की या माणसापासून काही आपण शिकलो नाही, तोही काही शिकण्याच्या मनस्थिती नाहीत, कारण तो जर मनात असं बाळगत असेल इतरांच्या आरक्षणाबद्दल तर ते बरोबर नाही. आणि नंतर आठवलं की या आंदोलनाचा दुसराच मुद्दा ॲट्रॉसिटी हटाव असा होता. नंतर काही पत्रकारांनी त्याला सांगितलं की हा मुद्दा मांडला तर ते आंदोलन यशस्वी होणार नाही, आणि मग ॲट्रॉसिटी हटावचा मुद्दा त्याच्यातून बाहेर पडला. तो क्रांती चौकात जे झालं होतं आंदोलन त्याच्यामध्ये पण होता, पण त्याच्यातून तोही हलकेच बाजूला घेतला. फक्त कोपर्डीचे जे कोणी आरोपी होते त्यांच्याविषयी संशयाचं वातावरण झालं, त्यांना अटका वगैरे केल्या आणि त्या अनुषंगानं हा ॲट्रॉसिटीचा मुद्दा पुढे आला होता, पण आता तो बाजूला गेला आहे. नंतर त्यांनी एक विचित्र विधान केलं की परभणीच्या ओपन मतदारसंघात ओबीसी उमेदवार कशाला उभा राहतो. म्हणजे त्यांना ओपन या शब्दाचा अर्थही कळेना असं वाटलं मला, की जानकर तिथे कुठे उभे राहतात, मी कुठे उभे राहू शकतो. ओपन असल्यावर ती ओपननेसच असतो. तर अशा प्रकारे मला त्यांच्याविषयीचा अपेक्षाभंग झाला. आणि मग मी एक छोटी फिल्म केलीत, एक रील केलं. त्याचं शीर्षक होतं मजपा विरुद्ध भाजपा. मजपा म्हणजे मनोज जरांगे पाटील. चौथा मुद्दा त्यांना असं स्पष्टपणे सांगितला की संघ आणि भाजप हे कधीही आरक्षण मान्य करणारे नाहीत, कारण त्यांचं तत्त्वज्ञानच आरक्षणाच्या विरोधातलं आहे, सवलतींच्या विरोधातलं आहे. तेव्हा तुम्ही भाजप आणि शिवसेना, आपलं भाजप आणि संघ परिवार यांच्यापासून 4 हात दूरच राहा, असं मी त्यांना स्पष्टपणे सांगून आलेलो होतो. त्याचा परिणाम होण्याचं काही कारण नव्हतं, कदाचित त्यांची राजकीय गणितं वेगळी होती, त्याप्रमाणे ते झाले. आता ते खूप श्रेय घेत असले की माझ्यामुळे आणि मराठा समाजामुळे इतके आले, इतके पडले, किंवा आत्ताही ते इतके 288 पाडू वगैरे म्हणत आहेत, तर तसं समजण्याचं काही कारण नाही, कारण हळूहळू त्यांच्या आंदोलनामागची कारणं स्पष्ट होत चाललेली आहेत. माझं म्हणणं असं आहे की फॅसिझम एका वंशाची किंवा एका वर्णाची किंवा एका समाज घटकाच्या श्रेष्ठत्वाची भावना घेऊनच येत असतो, आणि तो असं बिंबवत असतो की हा समाज किंवा हा समाज घटक जरी बहुसंख्याक असला तरी आता त्याचं हित हे कोणीतरी हिसकावून घेतलं जातं आहे. आणि म्हणून तो फॅसिझम भय निर्माण करायला लागतो. जसं डोनाल्ड ट्रम्प यांनी मागा नावाचं एक सूत्र तयार केलं होतं. मागा म्हणजे मेक अमेरिका ग्रेट अगेन. जणू काही आत्ता ती ग्रेट नाहीच आहे, पण तुमच्या हक्कांवर हे मायग्रंट्स जे येत आहेत बाहेरून, विशेषतः मुसलमान, ते त्याचा वाटा हिसकावून घेत आहेत. बराक ओबामासारखा कृष्णवर्णीय माणूस अध्यक्ष होतो आणि तो तुमचे अधिकार विभागतो आणि त्याच्या समुदायांना देतो. त्याच्यामुळे जो राज्यकर्ता वर्ग आहे, निळ्या डोळ्यांचा, सोनेरी केसांचा, गोऱ्या कातडीचा, 6 फूट उंचीचा, सरळ नाकाचा, तो धोक्यात आलेला आहे, तो संकटात आलेला आहे. त्याच्या बचावासाठी आता आपण हे सगळं बदललं पाहिजे. ही जी फॅसिझमच्या पायाची, ही जी फॅसिझमची भूमिका आहे ती जवळपास आता भारतामध्ये 2014पासून येऊ लागलेली आहे, की हिंदूंना आता इथे जगण्यामध्ये भयंकर संकटं येऊ लागलेली आहेत. इतर जाती धर्माचे लोक लोकसंख्या वाढवत आहेत, हिंदूंची कमी होत चाललेली आहे, इत्यादी इत्यादी इत्यादी.
त्याच्यामुळे जो सवर्णांचा अभिजनांचा जो काही पगडा होता किंवा अभिजनांच्या हातामध्ये जे राज्य होतं त्याला तडे मिळत आहेत, त्याच्यात वाटेकरी जास्त वाढत आहेत असं भाजपचं आणि संघाचं तत्त्वज्ञान असल्यामुळे हळूहळू ते सगळ्यांना पटत गेलं. ओबीसींना जास्त पटत गेलं, कारण ओबीसींना खाली जायचं नव्हतं. म्हणजे आंबेडकरवाद्यांबरोबर त्यांना आंदोलनं करायची लाजच वाटणार केव्हाही. खाली जायचं म्हणजे कसं काय करायचं, आणि वरती जायचं असेल तर फक्त ब्राह्मणच आहेत. त्याच्यामुळे संस्कृतायजन नावाचा एक समाजशास्त्रामध्ये एक भाग असतो की नक्कल करायची. जो वरिष्ठ वर्ण असतो किंवा जी वरिष्ठांची सत्ता असते त्याची जास्तीत जास्त नक्कल करायची. त्याच्यामुळे ब्राह्मणीकरण होत गेलं. त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा जाणीवपूर्वक असा काढला गेला की मग आम्हाला नको तर यांनाही नको. आणि आता जरांगे पाटील असं म्हणू लागलेत की मंडल आयोगाची तपासणीच केली पाहिजे. मंडल आयोगानं खरोखर सर्वेक्षणं केली का, मंडल आयोगानं अशी कोणती सर्वेक्षणं केली, इत्यादी इत्यादी इत्यादी. तो डेटाच बोगस आहे वगैरे असं सगळ्या म्हणण्यापर्यंत चालू आहे. आणि परवा ते म्हणालेच की आम्ही मंडल आयोगाविरुद्धसुद्धा संघर्ष करू वगैरे वगैरे. तर मला असं वाटतं की प्रस्थापितांचं राजकारण हे जे पुस्तकाच्या शीर्षकामध्ये आहे तर ते हे प्रस्थापितांचं राजकारण आहे की मुळात आरक्षणच काढून टाकायचं, मग ते कोणाचंच नको. त्याच्यामुळे आत्ता मीडियामधून एवढा गलबला करायचा की सामान्य माणसाला वाटलंच पाहिजे की काय हे कटकट एकदा संपून टाका ना, बस ही जी भावना होईल, संपून टाका ना एकदा, काय हे रोज तेच रस्ता अडवताय, गोंधळी करताय, काय करताय. हेच या आजच्या सत्ताधाऱ्यांना हवं आहे आणि ती संधी शोधायची ते वाटच बघतायत. त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे आरक्षणाचा, आम्हाला हवं आणि यांना हवं, मग कोणालाच नको किंवा त्यांनाच का आणि इतकं का तितकं का, हा जो मुद्दा आहे तो अशा प्रकारे विधानसभेपर्यंत पेटवत जायचा की त्याचा उबग यावा, त्याची शिसारी यावी आणि सगळ्यांनीच म्हणावं की नको बाबा आता पुरे. आणि मग आपोआपच ज्यांना वेलफेअर स्टेटमध्ये काहीतरी मदत हवी असते, सपोर्ट हवा असतो, आधार हवा असतो, ते आपोआप बाजूला गेले की पुन्हा अभिजनांची सत्ता अगदी मोकळी होते. त्याच्यामुळे पायाशी आपण गेल्यावर हे लक्षात घेतलं पाहिजे की मुळात हा आरक्षण हटावचाच भाग आहे. ओबीसींचे इतके टक्के आणि ओबीसीमध्ये आम्हाला समाविष्ट करा, 50% मुदत घालून टाका, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या भ्रम पसरवणाऱ्या आहेत. काही नाही काहीतरी करून हा मुद्दा सतत तेवत ठेवायचा, ज्याच्यामुळे अखेर सगळ्यांनाच त्याचा वैताग येईल आणि मग त्या वैतागातून असा निराशेचा सूर निघेल की जाऊ द्या बाबा, फारच समाज अस्वस्थ होतो आहे, समाजामध्ये तुकडे पडायला लागलेले आहेत. अगदी शाळांमध्ये सुद्धा मुलं तू ओबीसी का, तू मराठा का, मग तू आमचा डबा खाणार नाही, मग तुला आम्ही पुस्तक घेणार नाही, मग तुला आम्ही खेळात घेणार नाही, असं सगळं सांगितलं जात आहे. खेडोपाडी इतकी दुर्भावना किंवा द्वेष असं निर्माण होत चाललेलं आहे. तर मुळातच हे नको आहे म्हणून हे सगळं राजकारण चालू आहे. तर त्याच्या पायापाशी नेमकं काय राजकारण आहे, ती भूमिका काय, हे तुम्हाला सांगायला मी हे जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक सरसंघचालक होते माधव सदाशिव गोळवलकर, त्यांची पुस्तकं आली, त्यांचे उतारे वाचून दाखवतो. म्हणजे मग तुम्हाला कळेल की जातीव्यवस्थेमुळे झालेले अन्याय, ते अन्याय दूर करण्याकरता, समता प्रस्थापित करण्याकरता दिलं गेलेल्या सवलती आणि आरक्षणं, ह्याच्याबद्दल हे लोक काय म्हणत आहेत. आरक्षणाबद्दल आरंभापासूनच अपप्रचार केला गेला बरं का, त्याचा संघ आघाडीवरच होता. आता हे काय म्हणतायत ते मी वाचून दाखवतो. गोळवलकर म्हणतात, समाजाचा एखादा घटक दुर्बळ असेल, ती दुर्बलता सामाजिक असो, राजकीय असो, अथवा त्याच्या तथाकथित जातींमुळे असो. तथाकथित शब्द हा त्यांचा फार लाडका आहे. म्हणजे ते मान्यच करायला तयार नाही की जात आहे, जात हे एक वास्तव आहे, भले ते घाणेरडं गलिच्छ सडकं वास्तव आहे पण ते आहे, पण हे कायम तथाकथित म्हणणार. त्याची दुर्बलता संपूर्णपणे दूर केली पाहिजे.
अनुसूचित जातींना विशेष हक्क 1950 साली गणराज्य घोषित झाले तेव्हापासून फक्त 10 वर्षांपर्यंतच देण्यात यावे असे डॉक्टर आंबेडकरांचे मत होते. आता हे 10 वर्ष देण्यात यावे कशाबद्दल होतं? राजकीय आरक्षणाबद्दल, नोकरी आणि शिक्षणाबद्दल नाही. आणि दर 10 वर्षांनी ते होतंच, बदलतंच. पण यांनी ठामपणे असं सांगितलं. आणि एक लक्षात घ्यायचं की गोळवळकरांचा शब्द हा दगडावरची रेख. मोदी असोत, भागवत असोत, देवरस असोत की अजून कोणी असो, ते बदलू शकणार नाहीत. कारण सर्वाधिक काळ हेच सरसंघचालक झाले. 30 वर्ष हे त्याच पदावर होते आणि संघाची संपूर्ण मांडणी ती यांनीच केलेली आहे. केवळ जातीच्या आधारे विशेष हक्क चालू ठेवण्यामुळे स्वतःचे वेगळे अस्तित्व कायम ठेवण्यातच आपला लाभ आहे अशी भावना त्या जातींमध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे चातुर्वर्ण्यानं वेगळे गेले हे यांना मान्य नाही. आम्ही वेगळे आहोत म्हणून वेगळे आहोत असं हे म्हणतायत, म्हणजे दोष तुमचाच. उर्वरित समाजाशी एकरस होण्याच्या मार्गात ही भावना निश्चितच बाधारूप ठरेल. खरोखरच दुर्बल असलेले लोक समाजाच्या सर्वच गटांमध्ये असतात. प्रत्येक जातीमध्ये गरीब, गरजू, निराधार लोक असतातच. म्हणूनच असे विशेष हक्क लोकांची आर्थिक स्थिती विचारात घेऊन देणे योग्य ठरेल. इथेच तर भांडण आहे आमचं. आर्थिक स्थिती असेल तर मग सगळ्या अख्ख्या देशालाच आणि अख्ख्या समाजांनाच ते लागू होईल. तसं नाही आहे. जात काही अन्याय करते की नाही? जात विषमता निर्माण करते की नाही? जातीनं जुलूम केलेत की नाही? माणसांना मनुष्य म्हणून सुद्धा वागवणं इतकी परिस्थिती तिथे ठेवली नव्हती. त्याच्याऐवजी हे आर्थिक निकष सुचवत आहेत. त्यामुळे तणाव कमी होतील आणि फक्त तथाकथित हरिजनांनाच सर्व प्रकारच्या खास सवलती उपभोगाव्यास मिळतात. ती इतरांची पोटदुखीही दूर होईल. पोटदुखी हे तुम्हाला कोणी सांगितलं? म्हणजे हा लावालावीचा प्रकार नाही आहे का की फक्त तथाकथित हरिजनांना सर्व प्रकारच्या खास सवलती उपभोगाव्यास मिळतात, ही इतरांची पोटदुखी ही दूर होईल. 100% सवलती उपभोगायला मिळतात का हो? नाही ना मिळत. रिकाम्या जागा अजून कितीतरी भरायच्या असतात आणि आले तरी मारून पिटाळून लावतात किंवा एलिजिबल कॅन्डिडेट वॉज नॉट फाउंड म्हणून रद्द करून टाकल्या जातात. सगळ्यांना माहिती आहे. आणि हा मामा बाबा सगळं सांगतोय की असं आहे तसं आहे म्हणून. काही जण असे म्हणतात की या तथाकथित, फारच शब्द येतोय तर, अस्पृश्य जातींची बौद्धिक आणि मानसिक गुणवत्ता मुळातच कमी असते आणि बराच काळपर्यंत ते या बाबतीत उर्वरित समाजाशी बरोबरी करू शकणार नाहीत. हा त्यांचा उघड अपमान तर आहेच, वस्तुस्थितीचाही विपर्यास आहे. माझ्या लहानपणी सरकारी जावई असा एक शब्दप्रयोग केला जायचा. इथे बसलेले सगळे ज्येष्ठ आहेत त्यांना माहिती आहे. का सरकारी जावई का? मग आता काय जरांगे पाटलांना म्हणायचं? ते त्या पदावर किंवा बोहल्यावर म्हणायचं का? जायला तयार झालेले दिसत आहेत. मग 50 वर्षांपूर्वी तुम्ही हिणवत होता, निंदा करत होता आणि आता तर सरकारही तुमचंच आहे. मग ते तेव्हाही होतं म्हणूनच तुम्ही जावई म्हणून हिणवत होता ना. तर अशी ही श्रेष्ठत्वाची, कनिष्ठत्वाची, उच्च नीचतेची जी परिभाषा होती त्याचंच हे गोळवळकर पुढे समर्थन करतायत. इतिहास असे सांगतो की आता हे कलाटणी कसे देतात बघा. 1000 वर्षे आपल्या राष्ट्राचा जो मुक्तिसंग्राम चालू आहे त्यामध्ये हे तथाकथित अस्पृश्य नेहमीच आघाडीवर राहत आले आहेत. राणा प्रताप, गुरु गोविंद सिंग आणि शिवाजी महाराजांच्या सेनेतील अत्यंत कडव्या आणि पराक्रमी सैनिकांमध्ये त्यांची गणना आहे. दिल्ली आणि विजापूर सल्तनतीविरुद्ध शिवाजी महाराजांच्या ज्या निकराच्या लढाया झाल्या त्यापैकी काही लढायांमध्ये या पराक्रमी बंधूंची पथकेच आघाडीवर होती आणि अनेक लढायांचे तर त्यांनी नेतृत्वही केले. केवळ रणक्षेत्रावरच नव्हे तर आध्यात्मिक क्षेत्रातही आपले हे बंधू चमकले. या जातींमध्येही अनेक साधू संन्यासी होऊन गेले आहेत आणि समाजाच्या सर्व गटातील लोक त्यांना पूज्य मानतात. म्हणजे विषमतेबद्दल, अन्यायाबद्दल हा माणूस बोलतच नाही आहे.
मुसलमानांविरुद्ध ज्या लढ्या केल्या, आवर्जून नाव कोणाचं घेते, राणा प्रताप, गुरु गोविंद सिंग आणि शिवाजी महाराज होते. पण मुसलमानांच्या विरुद्ध लढले म्हणून यांना जो मुद्दा मिळाला त्याच्यासाठी ते ग्रेट आहेत असं हे म्हणतायत. तुमच्या मनुस्मृतीमुळे आणि चातुर्वर्ण्यामुळे, जातीव्यवस्थेमुळे त्यांना कोणती स्थिती भोगावी लागली त्याच्याबद्दल हे ब्रही काढत नाही आहेत. मी खरं तर अख्खा दिवस या गोळवळकरांविषयी बोलू शकतो, कारण ते जातीव्यवस्थेचं समर्थन करतात, वर्णव्यवस्थेचं समर्थन करतात, मनुस्मृतीचं करतात, असं पुष्कळ आहे. पण आपल्याला वेळ नाही. आता कसा वेगळा मुद्दा मांडून ते हा प्रश्न बाजूला ठेवतात बघा. उपेक्षित आणि मागासलेल्या वर्गाच्या राजकीय व आर्थिक विकासासाठी परिश्रम करून त्यांना इतरांच्या बरोबरीला आणून उभे करणे हे खरोखरच एक प्रचंड कार्य आहे. परंतु केवळ एवढे पुरेसे नाही, कारण त्यांच्या मनातली वेगळेपणाची भावना काढून न टाकताही अशी समता आणता येईल. हे वेगळेपणा आपोआप तयार झाला आहे का? कोणीतरी म्हटलं ना, तू तसा आहे, तू तसा आहे, तू अमुक आहे, तू तमुक आहे, म्हणून जन्मताच माझ्यात वेगळेपणाची भावना कशी होईल? आपण जन्मतः सगळे सारखेच असतो. कॉन्शियसनेस नंतर तयार होतो आणि तो कॉन्शियसनेस ज्यांनी तयार केला त्याला हे स्वतःला जबाबदार ठरवत नाही आहेत, ते त्या व्यक्तीला जबाबदार धरत आहेत. कारण त्यांच्या मनातली वेगळेपणाची भावना काढून न टाकताही अशी समता आणता येईल. आपले उद्दिष्ट केवळ आर्थिक व राजकीय समता आणणे एवढेच न राहता खरेखुरे परिवर्तन, सर्वांगीण समरसता हे असले पाहिजे. आपले सर्व प्रयत्न याच एका दिशेने असले पाहिजेत. नाना हिकमती लढविण्यात पारंगत असलेल्या राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या नावाखाली चालणाऱ्या प्रयोगांनी हे साध्य होणार नाही. त्यासाठी अथक परिश्रम, दैनंदिन जीवनात त्याचा प्रत्यय, तसेच आध्यात्मिक, नैतिक आणि सामाजिक स्तरावरील कार्य यांची आवश्यकता आहे. म्हणजे काय ह्याचा तपशील नाही. फक्त हिंदू धर्मातून अलग होऊन ह्या जाती मुस्लिम धर्म स्वीकारणार नाहीत ना, याच्या भयापोटी हे असं बोलतायत. बाबासाहेबांनी धर्मांतर केलं त्याचा यांना धक्का बसलाच होता. 35 सालीच त्यांनी सांगितलं होतं की मला या धर्मात मरायचंच नाही. तेव्हापासून ह्या लोकांचं लक्ष होतं की सवलती मिळवणाऱ्या आणि आरक्षण घेणाऱ्या या जाती आपल्यात कशा राहतील त्याच्यापुरतं गोड बोला. त्याच्यामुळे ते असं म्हणतात की वेगळेपणा न आणताही समता निर्माण करता येईल. म्हणजे काय? म्हणजे समरसता. म्हणजे तुम्ही जसे आहात तसेच राहा. आपण काय म्हणतो, जातींचा विध्वंस झाला पाहिजे, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट. पण हे गोळवळकर कुठेही, गोळवळकर काय, अगदी देवेंद्र फडणवीस, मोदी हे सगळे संघवाले जातीभेद नष्ट व्हावा असं म्हणतात, जाती नष्ट व्हाव्यात असं म्हणत नाहीत. आणि आरक्षणाबद्दल तर त्यांचं म्हणणंच आहे की हे दिलीच नाहीत पाहिजेत. तर हा आपण एक धागा लक्षात ठेवला पाहिजे. आता जाती व्यवस्थेचं समर्थन कसं करतो, म्हणजे आपण आरक्षणासाठी आणि जे काय OBC, मराठा, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत त्याच्याविषयी हा माणूस काय म्हणतोय हे बघितल्यावर आपल्याला हमखास लक्षात येईल की जे काय चालू आहे त्याचा हेतू अगदीच वेगळा आहे. माणसाने दिवसभर 24 तास पोटासाठीच धावपळ करावी का? भटके कुत्रे ज्याप्रमाणे भाकरीच्या तुकड्यासाठी दारोदार हिंडते त्याप्रमाणे आज शिकलेले लोक नोकरीच्या शोधात फिरताना दिसतात. आपले जीवन काय केवळ याच्यासाठीच आहे काय? सदा सर्वदा पोटाची चिंता, कुटुंबाची चिंता, उद्या काय होणार याची शाश्वती नाही. अशा अवस्थेमध्ये आपल्या जीवनाचे ध्येय कसे प्राप्त होणार? बडे बडे लोक म्हणतात की टेक नो थॉट ऑफ टुमारो. पण सामान्य माणसासाठी हे कसे शक्य आहे? आपले पूर्वज फार व्यावहारिक होते. सामान्य माणसाची कामना, वासना इत्यादींचा विचार करून त्याला त्याच्या जीवनाच्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचवण्याची कल्पना त्यांच्यासमोर होती. म्हणून सामान्य माणसाला ऐहिक उदरभरण केल्यावर उपासनेसाठी त्याला निश्चित सवड मिळाली पाहिजे व त्यासाठी अशी व्यवस्था केली की व्यक्तीला जन्मतःच
पोटा पाण्यासाठी करावी लागणारी खटपट निश्चित होऊन जाईल. त्याच्यासाठी त्या व्यक्तीने कुटुंबात परंपरेने चालत आलेला व्यवसाय करण्यासाठी योग्यता प्राप्त करावी व आरामात परिवाराचे पालनपोषण करावे. जातीव्यवस्थेचं समर्थन आहे ना. असे भिन्न भिन्न व्यवसाय करणाऱ्यांना एकाच व्यवसायातील लोकांना एकत्रित करून तिला जाती व्यवस्थेचे स्वरूप दिले. इतकं सोपं आहे. तुमच्याच लाभासाठी होतं, तुम्ही काय ओरडताय? ही म्हणजे जणू काही नॅशनल इन्शुरन्स स्कीम विदाउट गव्हर्नमेंटल इंटरफरन्स. नॅचरल आहे. संघवाले काय म्हणतात, संघ कार्य हे ईश्वरी कार्य आहे आणि वर्णव्यवस्था वेदांमधून आलेली आहे. आणि वेद तर पुरुषांनी लिहिलेलेच नाही आहेत, अपौरुषही आहेत. कोणी लिहिले आहेत? मग त्यांनी लिहिलेलं बदलायचं कसं? छे. मनुष्यानी असा अधिक्षेप करता कामा नये. जे देवांनी दिलेलं आहे ते जसेच्या तसे ठेवायचे. ही म्हणजे ही समाजव्यवस्था नॅशनल इन्शुरन्स स्कीम विदाउट गव्हर्नमेंटल इंटरफिअरन्स अशी हमी देणारी योजना निर्माण केली. आजच्या परिस्थितीत ही जाती व्यवस्था मोडकळीस आल्यामुळे ही सोशल इन्शुरन्सची योजनासुद्धा नष्ट झाली आहे. बोला, इतकं धडधडीत बोलतोय हा माणूस. मनुस्मृती आपण का जाळतो? कारण मनुस्मृतीमध्ये असं म्हटलेलं होतं. हे जाळले आहे हिम्मत? सरळ म्हणतोय जाती व्यवस्था मोडली म्हणून ही इन्शुरन्स स्कीम मोडकळीस आली. नाहीतर ईश्वर दत्त अशी ही सामाजिक सुरक्षित व्यवस्था होती. लोक भलेही म्हणत की आपल्या इथे कास्ट रिडन सोसायटी आहे, पण आजच्या स्थितीत तसे दिसत नाही. त्या सामाजिक रचनेत वेगळ्या धंद्याचा शोध घेणे, नोकरीच्या शोधात इकडे तिकडे फिरणे या कशाचीच आवश्यकता पडत नव्हती. म्हणजे शिंप्यानं शिंपी, सुतारानं सुतारकी, लोहारानं गण, कुंभारानं मातकाम हेच करत बसायचं. आरक्षण कशासाठी दिलंय? समता म्हणजे काय? कसलाच पत्ता नाही या माणसाला. हे कॉन्स्टिट्यूशन निर्माण झाल्यानंतरचं भाषण आहे. आपला जन्मसिद्ध व्यवसाय करून परिवाराचे पालनपोषण करायचे आणि आनंदात शांत चित्त राहून परमेश्वराचे चिंतन आणि सद्गुणांचे आवाहन करणे हे सहजगत्या होऊ शकते. घ्या. अस्पृश्यानं तेच करत राहायचं, घाणच काढत राहायची. सोनाराचं काम करायचं, तांबटानं तांब्याचंच करायचं, असंच म्हणतोय हा माणूस. मोठमोठ्या प्रगतिशील देशात सुद्धा अशी रचना नाही. काय भारत महान आहे, आत्मनिर्भर आहे. परत ईश्वरदत्त असल्यामुळे आत्मनिर्भर. कारण त्यांचे लक्ष फक्त ऐहिक सुख हेच आहे. खायचे प्यायचे आणि सुखाने झोपायचे हेच त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट असल्याने आणि हे जीवन जनावराचे जीवन असल्याने त्यांनी केलेली समाजरचना मानवाला पशु बनवली असेल तर आश्चर्य वाटायला नको. आश्चर्य हे वाटते की आजही असे 12 खंड आहेत. या 12च्या खंडांमध्ये असंच सगळं तत्त्वज्ञान लिहिलेलं आहे. आणि ही कितवी तरी आवृत्ती आहे. म्हणजे हे पुस्तक, हे जे पुस्तक आहे हे विचारधन म्हणून प्रसिद्ध आहे. बंच ऑफ थॉट्स त्याला म्हणतात. हे सर्वात जास्त खपलं जातं, वाचलं जातं. ह्याच्या लाखानं इंग्रजी, हिंदी, मराठी आवृत्त्या आणि अन्य भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत. कारण हा बंच ऑफ थॉट्स सर्व गोळवळकरांच्या विचाराचं सार आहे. असे 12 खंड माझ्याकडे आहेत. तर असा हा मनुष्य आहे. त्याच्या विचारांचाच सगळा पगडा आता गेली 10 वर्ष या मोदींच्या सरकारवर आहे. राम मंदिर पाहिजे, देऊन टाकलं. काशी मथुरा बाकी आहे, करायचं आहे. बाबरी मशीद तर पाडूनच टाकली. 377 हटवलेलं आहे. काश्मीरबद्दल अमुक केलेलं आहे. बाहेरून येणारे मुसलमान त्यांच्याबद्दल CAA करून ठेवलेलं आहे. असं सगळं असताना हळूच आरक्षणाचा मुद्दा कसा काय गाजायला लागतो, ज्याचा काही संबंधच नाही.
जो आयुष्यामध्ये कोणाच्याच असा काही प्रश्न उत्पन्न करणारा नव्हता गेल्या 10 वर्षात, पण बरोबर 14 सालापासून हा आरक्षणाचा मुद्दा हळूहळू कसा समोर येऊ लागला. त्याचं कारण हे आहे की आम्हाला गोळवळकर गुरुजींच्या स्वप्नात जो भारत होता तोच उत्पन्न करायचा आहे. आणि म्हणून कोणीही हे पुस्तक टाकाऊ ठरवत नाही, जाळण्याची तर गोष्टच वेगळी, उलट त्याची दिवसेंदिवस आवृत्ती वाढत जाते. आता शेवटचा, जातीयता जादूने नष्ट होणार नाही असं एक प्रकरण आहे. दिनांक 2 फेब्रुवारी 1969च्या संध्याकाळी एर्नाकुलमच्या काही प्रतिष्ठित वयोवृद्ध भेटण्यास आले होते. एकाने विचारले, म्हणजे गोळवळकरांना, मी मागास जातीचा आहे. संघात केवळ सवर्ण हिंदूच दृष्टीस पडतात. मागास किंवा अनुसूचित जातींचे योग्य प्रतिनिधित्व इथं दिसत नाही. अशा प्रकारचा विषमतेचा व्यवहार कशासाठी? श्री गुरुजींनी त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले, कोणत्या जातीचे किंवा मागास सवर्ण असे निराळेपण मी तरी कधी संघात अनुभवले नाही. मागास जातीचे किंवा अनुसूचित जातीचे लोक स्वतःला मागास किंवा अनुसूचित का समजतात हे समजणे अवघड आहे. घ्या, मगाशी काय म्हणाला हा माणूस? वरूनच टपकलेला आहे ना. आणि मग इथं का विचारतायत की का तुम्ही वेगळेपण ठरवताय स्वतःला असं वेगळं का काढता इतरांपासून? आपल्या जातीचा किंवा गटाचाच विचार त्यांच्या बुद्धीवर स्वार होणे ठीक नाही. मन आणि बुद्धीवर वर्चस्व गाजवणारा हा विचार आतापर्यंत चालत आलेला आहे. याचे कारण काही लोकांना यापासून फायदा उठवायचा आहे आणि त्या प्रवृत्तीला राजकारण खेळणारे नेते प्रोत्साहन देत असतात. आपसातील वेगळेपणाचे हे अंतर राजकीय स्वार्थी पक्षांमुळे आणखीन रुंदावत जाते, कारण त्यांना जातीय विद्वेष पसरूनच मते मिळतात, तेव्हाच ते निवडणूक जिंकतात. बरोबर आहे, भाजप तेच करत आलेला आहे. आणि म्हणून आत्ता आरक्षणाचा खेळखंडोबा कसा करायचा याचाच सगळा डाव दिसतोय सगळीकडे. आणि म्हणून हे नको असलेले मुद्दे. आता ह्याच्यामध्ये शिंदे यांनी असं सरळ म्हटलेलं आहे की सामाजिक न्यायाच्या कसोटीवर मराठ्यांना OBC कोट्यातून आरक्षण दिलेच नाही पाहिजे. याचा अध्यारोत अर्थ असा आहे की तुम्ही कायम स्पृश्य सवर्णच होता. तुम्हाला कधी दूर हो शिवू नको असं कोणी म्हटलं नाही, किंवा इथं यायचं नाही, खिडकीच्या बाहेर बसूनच शिक्षण घ्यायचं असं बाबासाहेबांना म्हणाले तसं कोणी म्हणणार पण नाही. जरी तुम्ही गरीब असला तरी तुमची अस्मिता ताठ होती, तुमचं गावातलं राहणं प्रतिष्ठित होतं. त्याच्यामुळे कोणत्या सामाजिक मागासलेपणाच्या आधारावर तुम्हाला आरक्षण द्यायचं अजिबात नाही आणि देताच कामा नाही. गरीब म्हणून जी काय तरतूद असेल ती दिली गेलेली आहे. आता ह्या कॅटेगरीखाली द्या, त्या कॅटेगरीखाली नको असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही. आणि म्हणून मगाशी मी हे पुस्तक ज्यांना वाचायचं असेल ते वाचा, फॅशिझम हाऊ फॅशिझम वर्क्स असं या पुस्तकाचं नाव आहे. जेसन स्टॅनली नावाचं लेखक आहेत. 300 रुपयांना हे मिळतं. तर पुन्हा फॅशिझमकडे येतो आणि संपवतो की ज्या सवर्णांना, ज्या प्रतिष्ठितांना आणि ज्या वर्चस्ववाद्यांना असं वाटतं की आपल्या हातातली सत्ता दूर होत चालली आहे. OBC सरपंच झालेला आहे म्हणून उपसरपंच लगेच मराठा करायचा आणि त्याला वाळीत टाकायचं, त्याला एकटं पाडायचं आणि बाकीची सगळी खेड्यातली साधनं आपल्या हातात घ्यायची. हे राजकारण तर आता प्रत्येकालाच माहीत झालेलं आहे. तसं वाटेघरी नकोत. त्याचं एक कारण असं आहे की आता मी वाचणार नाही पुन्हा, पण ह्यांचं असं म्हणणं आहे की सत्ता ही नेहमी अभिजनांच्याच हातात असली पाहिजे. त्यांना देवदत्त राज्य करण्याचा अधिकार मिळालेला आहे.
म्हणून सत्तेवर ब्राह्मण तरी असतील किंवा क्षत्रिय तरी असतील, जे क्षत्रिय त्या त्या राज्यामध्ये ज्या नावाने ओळखले जात असतील ते ओळखले जात असतील, पण सत्ता करणारे आपल्या इतिहासात, पुराणात, मिथकांमध्ये, महाकाव्यांमध्ये क्षत्रियच आहेत. त्यांना साथ ब्राह्मणांची आहे, किंवा ब्राह्मण राज्य करतात त्यांना साथ क्षत्रियांची आहे. हेच असले पाहिजेत, कारण बाकीच्या जातींना राज्यकर्ते होण्याचा जाऊ द्या, साधे राज्य काही अधिकार पदाचा सुद्धा अनुभव नाही. त्याच्यामुळे देश खड्ड्यात जाईल. अप्रत्यक्षपणे सवर्णांचाच राज्य असलं पाहिजे असं या गोळवळकरांचं म्हणणं आहे. गोळवळकरांच्या विचारानुसारच अजूनही भाजप चालतो. जरी आताच्या सरसंघचालकांनी 4 वर्षांपूर्वी विज्ञान भवनामध्ये दिल्लीमध्ये आम्ही काही विचार बदलतो, गोळवळकरांचे सगळेच्या सगळे विचार आम्ही अंमलात आणत नाही असं जरी खुलासेवजा भाषण केलं असलं तरी हे विकायला आहेच की अजून. हे खंड 12 खंड हे सगळीकडे उपलब्ध आहेत आणि त्याचा वापर केला जातो आहे. अंबानींचं लग्न इतके महिने इतक्या धामधुमीत चालतं, त्याचं कारण अंबानी हा आता सवर्णांचा आयडॉल बनलेला आहे. परवा मला एक डॉक्टर भेटला आणि डॉक्टर म्हणाला की किती दिवस हे 10-15% वाल्यांचं ऐकायचं, 90% वाल्यांचं काही दुःख असतं की नाही. म्हणजे 27% आरक्षण किंवा शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब लोकांचे जेवढे टक्के आहेत तेवढं आरक्षण, त्याच्यामुळे कोणालाही राग येणारच ना की मला 85% मिळाले आणि ह्या 75 वाल्यालाच ॲडमिशन मिळाली. असा अपप्रचार चालू आहे. आणि मी जरांगे पाटलांना भेटायला गेलो तेव्हा असा एक प्रसंग घडला. मी असा कोपऱ्यात बसलो होतो, एक प्राचार्य आले, त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी त्यांच्यासोबत होती. ते जरांगे पाटलांना असं सांगत होते की ही माझी मुलगी डेंटलला ॲडमिशन मिळाली आहे, 85 का 87% मार्क होते, पण सरकारी कोट्यातून जागा मिळाली नाही, आता प्रायव्हेटमध्ये आम्हाला तिचा प्रवेश करावा लागलेला आहे बघा. आणि थोड्या वेळानं सेल्फी घेतला. आता हा मुद्दा आरक्षणाशी काय संबंध आहे? मग नॉन एडेड इन्स्टिट्यूशन जेव्हा तुम्ही सुरू केल्या 1983 साली, ते स्पेशल रिझर्वेशन नव्हतं का सवर्णांसाठी? पैसेवाल्या सवर्णांसाठी नॉन एडेड एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स ह्या रिझर्वेशनच्या पहिल्या पाऊलखुणा नव्हत्या का? कारण काय सांगितलं की कर्नाटकात आपले हुशार विद्यार्थी शिकायला जातात, कारण कर्नाटकामध्ये तेव्हा त्याच्या आधी खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजं आणि मेडिकल कॉलेजं सुरू झाली होती. वसंतदादांनी हा निर्णय घेतला आणि म्हणाले महाराष्ट्रातली मुलं आता महाराष्ट्रातच राहावीत, म्हणून नॉन एडेड एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स ठेवलेले आहेत. 83 सालचा निर्णय आहे. काळ लक्षात घेतला असेल तर हे लक्षात येईल की नामांतराचं आंदोलन जोरदार चालू आहे. नामांतराबद्दल असं म्हटलं जात होतं की एकदा नामांतर केलं की इथे दलितांचीच बहुसंख्या येईल, दलित विद्यार्थीच इथे जास्त येतील आणि मग आपल्याला काहीच मिळणार नाही. त्यातून या नॉन एडेड एज्युकेशन इन्स्टिट्यूशनचा उदय झालेला आहे. मग आम्ही जर असं म्हटलं की या नॉन एडेड एज्युकेशन इन्स्टिट्यूशनसुद्धा तुमच्याच रिझर्वेशनसाठी होत्या असं म्हटलं तर चालेल का? होतं की नाही? सगळ्या संस्था सवर्णांच्याच कशा काय होत्या? सगळ्या संस्था मराठ्यांच्याच कशा काय होत्या? होत्या. आणि त्याचा हेतू हाच असला पाहिजे की आता पुरे झालं. त्याच्यामुळे हे जे पुरे झालं, खूप झालं, वाटे वाढले, हिस्से वाढले, हा जो विचार आहे तो विचार साधा नाही आहे. ठीक आहे, आज तो एका टप्प्यावर आलेला आहे. 25 वर्षांनी कदाचित असं होऊन जाईल की नकोच, आता शेड्यूल कास्टलाही नको, शेड्यूल ट्राईबलाही नको, आता सगळे समान करू, म्हणजे मग अशी भांडणं होणारच नाही, समाज अस्वस्थ होणारच नाही, असं वातावरण आत्ताच निर्माण करणं चालू आहे. आणि म्हणून मी जे काही विचार वाचून दाखवले त्याच्याबद्दल सावध होणं आवश्यक आहे.
त्याचा प्रचारही करणं आवश्यक आहे आणि या सगळ्यांच्या पायापाशी नेमका कुठलं तत्त्वज्ञान आहे, कुठले सिद्धांत आहेत ते आपण डोक्यात ठेवले म्हणजे मग ह्या सगळ्या आरक्षणाच्या राजकारणावर आपल्याला अधिक स्पष्टपणे बोलता येईल. धन्यवाद. धन्यवाद सर.